नाशिक जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, शिर्डी व जळगाव ह्या दिशांना सुद्धा जाणाऱ्या वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात होते। अध्यक्ष महोदय, मालेगाव चौफुली परिसरात प्रचंड वाहतूक होते असल्याने रहदारी प्रचंड होते। तसंच अध्यक्ष महोदय, माझ्याकडे ऑइल कंपन्या आहेत, FCI आहे, त्याच्यानंतर HP आहे, त्याच्यानंतर BPCL आहे, त्याच्यानंतर LOCL आहे। अध्यक्ष महोदय, कमीत कमी 25,000 गाड्या रोज ह्या गोडाऊनमधनं, गावाचं असेल, ऑइल असेल, गॅस कंपनी असेल, याच्यामधून ह्या रस्त्याने रोज मनमाड शहरातून मध्य भागातून रोज ये जा करतात। अध्यक्ष महोदय, याच्यामुळे अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की याच्यावर एक पूल आहे, तो पूल सुद्धा 60 वर्ष जुना आहे। अध्यक्ष महोदय, 60 वर्ष पूल जुना असून आत्ताच तो 2 वर्षापूर्वी पूल ढासळला, मोठा अपघात झाला। अध्यक्ष महोदय, तो कमकुवत झालाय। अध्यक्ष महोदय, तसेच याच्यातून जाताना कमीत कमी रुग्णवाहिका असेल, गरोदर महिला असेल, अनेक वृद्ध नागरिक असेल, व्यापारी असेल, अनेक लोकांना त्रास होतो। अध्यक्ष महोदय, गेल्या 4 वर्षामध्ये आतापर्यंत कमीत कमी 100 जण अपघातात मृत्यू झाले। अध्यक्ष महोदय, मी आपल्यासाठी सांगतो, 2022 मध्ये अपघात झाले 21, अत्यंत गंभीर 14 लोक झाले, 12 मयत झाले, 23 ला अपघात झाले 15, 20 मयत झाले, 24 ला 10 झाले, 20 मयत झाले आणि 25 ला आतापर्यंत 8 जण मयत झाले। अध्यक्ष महोदय, आणि 7 जणांचा अपघात झाला। अध्यक्ष महोदय, मला सांगायला दुःख होतं की माझ्या मतदारसंघातले अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत, अनेक अपघातामध्ये अपंग झालेत। अध्यक्ष महोदय, फक्त हे सगळं झालं ते ह्या रस्त्यामुळे झालं। अध्यक्ष महोदय, माझा फार छोटा प्रश्न आहे, अत्यंत त्रास, माझं मनमाड शहर एका व्यापाऱ्याच्या घरातले 3 जण अपघातामध्ये मृत्यू झाले। अध्यक्ष महोदय, माझं मंत्री महोदयांना तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे अध्यक्ष महोदय, की हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्यासाठी आम्ही अनेक दिवसापासून भांडतोय या रस्त्यासाठी, तर मला असं वाटतं की मनमाड शहरांचा हा त्रास किंवा ह्या नागरिकांचा, व्यापाऱ्यांचा, अबालवृद्धांचा, तरुणांचा, विद्यार्थ्यांचा हा त्रास अध्यक्ष महोदय कमी होईल, कधी कमी होईल, आणि हा कमी करण्यासाठी अध्यक्ष महोदय याला एक बाह्य वळण रस्ता द्यायला लागेल। अध्यक्ष महोदय, आणि बाह्य वळण देण्यासाठी त्याला भूसंपादन करायला लागलं। अध्यक्ष महोदय, आणि जर बाह्य वळण रस्ता होत नसेल अध्यक्ष महोदय, तर कमीत कमी मालेगाव चौफुलीपासून तर कॉलेजपर्यंत, ट्रेनिंग कॉलेजपर्यंत आम्हाला एक चांगला PWDच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय पूल द्यायला लागेल। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो, किंवा आपण ताबडतोब, आमचे अपघात होतात, कुटुंब उद्ध्वस्त होतात, गरोदरांना त्रास होतो, ॲम्ब्युलन्स जात नाहीत, ह्या सगळ्या मनमाडकरांना ह्या त्रासातून आपण कधी मुक्त कराल आणि ही सुरुवात कधी कराल? अध्यक्ष महोदय, भूसंपादनाला जर वेळ लागत असेल, बाह्य रस्त्याला वेळ लागत असेल, तो चालू करा, पण ताबडतोब तोपर्यंत आम्हाला पूल जरी दिला तरी सुद्धा आम्ही याच्यातून मुक्त होऊ, मनमाड शहर मुक्त होईल। म्हणून मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण याचं उत्तर द्या। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, माननीय आमदार सुहासजी कांदे साहेब यांनी त्यांचा आणि नाशिक जिल्ह्यातलाच हा एक महत्त्वाचा रस्त्याच्या बाबतीतला हा विषय या ठिकाणी मांडलाय। अध्यक्ष महोदय, ज्या रस्त्याचा उल्लेख आता माननीय सुहासजी कांदे साहेबांनी केला, तो चांदवड मनमाड पानेवाडी रस्ता, याचं चौपदरीकरण आणि पानेवाडी ते नांदगाव रस्ता याचं दुपदरीकरण, आणि मनमाड आणि नांदगाव शहरासाठी बाह्य वळण रस्ता, असं ही कामं अध्यक्ष महोदय यापूर्वी प्रस्तावित केली गेली होती। 521 कोटीचं हे काम शासनाकडनं मान्यता दिली होती 2010 मध्ये। नंतर हे सगळं मिळून अध्यक्ष महोदय 47 किलोमीटरचा हा रस्ता, म्हणजे मनमाड बाह्यवळण, नांदगाव बाह्यवळण वगैरे सगळं धरून हा खाजगीकरणातनं केला होता। 20 वर्षाची त्याची मुदत होती, त्याचे करार पण झाले होते सगळे, पण ज्याचा उल्लेख आमदार साहेबांनी केला की लँड ॲक्विजिशन हे वेळेत होऊ शकलं नाही, म्हणून 2017 मध्ये हा जो काही सगळा करार आहे, हे जे सगळे जे काम मंजूर होतं हे शासनाच्या मान्यतेनं रद्द करण्यात आलं। आणि त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय, हा रस्ता जो संपूर्ण आहे
हा नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडं हस्तांतरित करण्यात आला, हँडओव्हर करण्यात आला. आज अध्यक्ष महोदय, या रस्त्याचं हा रस्ता झाला पाहिजे, या रस्त्याची गरज आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि विभागाच्या माध्यमातून पण तसं नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडं सगळं जे काही आहे तो पाठपुरावा आमचा चालू आहे. आमदार साहेबांचा पण पाठपुरावा या संदर्भात चालू आहे. या याच्यामध्ये एकच थोडी तांत्रिक जी बाजू आहे अध्यक्ष महोदय, की मालेगाव मनमाड कोपरगाव म्हणजे या रस्त्यालाच क्रॉस होणारा जो, कारण हा रस्ता सगळा रस्ता हा थोडा एकामेकावर क्रॉसिंग होतं इथं. मग मालेगाव मनमाड कोपरगाववर पूर्वीचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय एक खाजगीकरणातलं काम झालेलं होतं. त्याचा टोलचा कालावधी सध्या चालू आहे आणि हा कालावधी अध्यक्ष महोदय आत्ता येणाऱ्या 31/12/2025ला संपतोय. आणि हा संपला की नॅशनल हायवेनं जे काम DPR करायचं आता काम चालू आहे संपूर्णच रस्त्याचं, तर हा कालावधी संपला तोपर्यंत DPR होईल आणि या रस्त्याचं काम जे काही लँड ॲक्विजिशन वगैरे हे सगळ्याच्या सगळं नॅशनल हायवेच्या माध्यमातून सुरू होईल. त्या संदर्भात आमचा पण पाठपुरावा आहे आणि ज्यावेळेला DPR डिटेलमध्ये पूर्ण होईल त्यावेळेला पाहिजे तर या बाबतीमध्ये एक आमदार साहेबांना घेऊन बैठक सुद्धा नॅशनल हायवेवाल्यांबरोबर लावली जाईल. बैठक लावतो म्हणाले कांदे साहेब. हा अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना एक विनंती आहे. वेळ कमी आहे, 44 झाले. हा अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना एक विनंती आहे की जो पुणे इंदूर राष्ट्रीय महामार्ग आहे याची 31/12 मुदत आहे, तो याच्यावर दिलेला आहे. तर माझी विनंती का त्याची मुदतवाढ करू नये ही माझी विनंती आहे. दुसरा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, एकच मिनिट अध्यक्ष महोदय, महत्वाचे अध्यक्ष महोदय, हा प्रश्न राहिला मनमाडचा जो पुणे इंदूर राष्ट्रीय महामार्ग आहे, परंतु अध्यक्ष महोदय नांदगाव शहराचा सुद्धा मी प्रश्न विचारला होता. अध्यक्ष महोदय, माझी त्यांना विनंती आहे की त्याच्यात आपण बायपास करून द्यावा. अध्यक्ष महोदय, मुदतवाढ देण्याचा टोलला कुठलाही प्रस्ताव नाही आहे आणि याच्यामध्येच नांदगाव बाह्यवळणाचं पण जे आहे अध्यक्ष महोदय, हे संपूर्ण DPR मध्ये पूर्ण जो नॅशनल हायवे जो DPR करतोय त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत सगळं जे आहे त्याच्यामध्ये आपण करणार आहोत. आणि DPR तयार झाला की तो व्हायच्या आधी 5 मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे. आमदार साहेबांची बैठक या बाबतीत घेऊन मग पुढची कार्यवाही केली. चला, लक्षवेधी क्रमांक 7.